मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी घेतली. आपल्याकडे एक म्हण आहे, ढवळ्या शेजारी पोळ्या बांधला, वाण नाही पण गुण लागलं. पानसट वाटेल तसं बोलायची किंवा निरर्थक बोलायची जी सवय उद्धव ठाकरेंना आहे, ते भाषण करताना किंवा घरी बसून जेव्हा लाईव्ह करायचे, फेसबुक लाईव्ह करायचे, तेव्हा आपण समजून घेऊ शकत होतो. समोर दिलेले धड वाचूही शकत नाहीत. हे त्यांची जसं काही हा गुण आता कुबेरांनी उचललेला आहे आणि त्यांनी काहीच्या काही प्रश्न विचारले. सरळ साधी अपेक्षा अशी होती की जर ह्या माणसाला बोलता येत नसेल, इतक्या मोठ्या पदावर बसलेल्या सूत्रबद्ध पद्धतीनं, तर तुम्ही निदान मुलाखतीमधून तरी त्याला टाळ्यावरती आणा आणि एक काहीतरी चांगलं व्यवस्थित मुद्दे सर्वसामान्य लोकांच्या समोर ठेवा. आता याच्यावर बरीच चर्चा झालेली आहे. फक्त एक दोन जे मुद्दे आहेत ज्याची जास्त करून चर्चा करणं अपेक्षित आहे, तेवढे फक्त मी या व्हिडिओमध्ये घेतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हेनी जे दोन उल्लेख वारंवार केलेले आहेत की केंद्रामध्ये तुम्ही आणि राज्यामध्ये आम्ही, असं बाळासाहेबांपासूनचं सूत्र होतं. धडधडी धादांतपणे उद्धव ठाकरे खोटं बोलायला आलेत. यापूर्वीच्या त्यांच्या भाषणांच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही हा आक्षेप घेणारा व्हिडिओ केलेला होता. हे समोर ठसठशीत पुरावे आहेत. उत्तर प्रदेशमध्ये यापूर्वी आधीपासून शिवसेनेनी निवडणुका लढवून तोंडावर आपटून घेण्याचं काम केलेलं आहे. स्वतःचं नाक कापून आपशकून करून घेणे असा जो शब्दप्रयोग आहे, तसा ह्यांनी उत्तर प्रदेशमध्ये यापूर्वी सुद्धा केलेला आहे. बाळासाहेब हयात असताना केलेला आहे. बाळासाहेबांच्या काळातच सुरू झालेला प्रयोग आहे. ज्या ठिकाणी बसून मी हा व्हिडिओ करतोय ते औरंगाबाद, त्यांच्या भाषेमध्ये संभाजीनगर, ज्यांना आजताग आहेत ते संभाजीनगर नाव बदल करता आलेला नाही. ह्या शिवसेनेने तेव्हा म्हणजे 1991-92ची गोष्ट, इथे पहिले जे खासदार निवडून आले होते मोरेश्वर सावे, त्यांना सुरुवातीला धनुष्यबाण हे चिन्ह पण नव्हतं शिवसेनेचं. मशाल या चिन्हावरती अपक्ष म्हणून ते शिवसेनेकडून निवडून आले होते. नंतर चिन्ह भेटलं. हे मोरेश्वर सावे उत्तर प्रदेशचे प्रभारी होते आणि तेव्हा जेव्हा विधानसभेच्या निवडणुका 93ची गोष्ट लढवल्या गेल्या, त्यावेळेसच्या निवडणुका ह्या शिवसेनेने लढलेल्या होत्या, नंतरही लढल्या. म्हणजे हे अतिशय खोटं आहे की केंद्रात तुम्ही आणि राज्यात आम्ही. यापूर्वी शिवसेनेने बाहेर निवडणुका लढवलेल्या आहेत. एक दुसरी गोष्ट, ज्यांना कोणाला भाजप आणि शिवसेनेच्या तिकीट वाटपाचा विधानसभेचा जो फॉर्म्युला माहीत असेल, लोकप्रिय फॉर्म्युला असा की त्याच्यामध्ये एकूण 188 जागेचं एक गमतशीर अशी ती विभागणी झालेली होती की 1, 7 आणि 1 असा जो आकडा होता, म्हणजे 117 ह्या जागा भाजपला असायच्या आणि 1, 7, 1 म्हणजे 171 ह्या जागा शिवसेनेला असायच्या. शिवसेनेला राज्यामध्ये हे जे म्हणतात ना, केंद्रात तुम्ही आणि राज्यात आम्ही, राज्यामध्ये अगदी युतीमध्ये असलेल्या पहिल्या दिवसापासून जास्तीत जास्त जागा लढवायला भेटलेल्या आहेत. म्हणजे आधीचं सोडून द्या, अगदी छोट्या निवडणुका, प्रत्यक्ष युती झाली आणि मोठ्या प्रमाणात सुरू झालं. 89ची लोकसभा बाजूला ठेवून 90ची विधानसभा, 95ची विधानसभा, 99ची विधानसभा, 2004ची विधानसभा आणि 2009ची विधानसभा, सलग 5 निवडणुका भाजप सेनेची युती असताना, स्वतः बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांचा तथाकथित करिश्मा, सगळ्यांच्या भाषेत जे सगळे बोलतात ना, बाळासाहेब त्यांचा करिश्मा, या बाळासाहेबांच्या हयातीत भाजप शिवसेनेची युती असताना सगळ्यात जास्त जागा शिवसेनेनी राज्यामध्ये लढवलेल्या असताना आज तागायत, म्हणजे तेव्हा, नंतरही नाहीच, या 5 निवडणुकात एकदाही यांना 3 आकडी संख्या ओलांडता आलेली नाही. शिवसेनेचे तेव्हा, नंतर तर नाहीच नाही, कधीच 100 आमदार निवडून आलेले नाहीत. जेव्हा युती होती आणि ह्यांच्या भाषेमध्ये म्हणजे की सगळं नीट चाललेलं होतं, काही कोणाला फसवलेलं नव्हतं, काही नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शहा त्या एकूण राजकीय पटलावरती कुठे महत्वाचे नेते म्हणून सुद्धा उगवलेले नव्हते. अशा वेळी शिवसेनेला राजकीय यश का नाही भेटलं निखळपणे, याचं उत्तर उद्धव ठाकरे कधी देणार आहे? हयात नाही तर बाळासाहेब ठाकरे, तर बाळासाहेब ठाकरे नाही हाच प्रश्न विचारता आला असा, पण त्यांनी यांच्यासारखे काही दावे नव्हते केले. मग हे कुठल्या तोंडानं म्हणायला लागले? भाजप शिवसेनेची युती असताना सुद्धा 5 निवडणुकांमध्ये तुम्हाला विधानसभेत 100चा आकडा का नाही ओलांडता आला? दुसरा मुद्दा त्याच्या भाषणामध्ये आला आहे की धुणी भांडी कोणी कोणाची करा. आम्ही काय धुणी भांडी करायची? सत्ता पिपासा असा एक शब्द त्यांनी वापरला. कुठलाही राजकीय पक्ष हा जिंकण्यासाठीच निवडणूक लढवत असतो, ती समाजसेवा नाही. शिवसेना सुद्धा निवडणूक काही समाजसेवा म्हणून लढवत नाही. त्यांनी भले किती आव्हानला की 80% समाजसेवा आणि 20% फक्त निवडणुका. मग तुम्ही 80% जागा सोडून द्यायच्या होत्या मोकळ्या. तुम्हाला मिळालेल्या 80% जागा तुम्ही समाजसेवा म्हणून मोकळ्या सोडून द्यायच्या आणि 20% जागा लढवायच्या होत्या. या पांचट वाक्याला अर्थ काय आहे? आणि दुसरा आमचा आक्षेप आहे, ते समोर बसलेला जो संपादक म्हणून स्वतःला बुद्धिमान म्हणून घेणारा जो माणूस आहे की ज्यानं एक अग्रलेख मागं घेऊन शेपूट घालून घेतलेली, तो प्रश्न का नाही विचारत
की तुम्ही जे बोलताय ह्याला आधार काय आहे, की यापूर्वी जेव्हा तुम्हाला युतीमध्ये असताना जास्त जागा निवडून का नाही आणता आल्या. एक दुसरी गोष्ट म्हणजे सत्ता पिपासा म्हणजे काय, निवडणूक लढवत असताना तुम्ही जनतेपर्यंत जाता, जनतेची मतं भेटता आणि तुम्ही निवडून येता. याच्यामध्ये सत्ता पिपासा शब्द कुठं आला. कुठलाही पक्ष जिंकण्यासाठी लढत असतो. केंद्रामध्ये, राज्यामध्ये, नगरपालिकेत, महानगरपालिकेत, ग्रामपंचायतीमध्ये सत्ता पाहिजे ना पक्षाला, नाही कोण म्हणला. आणि त्यांनी कोणी नाही म्हणलेली गोष्ट हेच त्या एक तर स्वतः म्हणजे उद्धव ठाकरे जेव्हा बोलतात तेव्हा त्यांना गिरीश कुबेरांनी क्रॉस करायला पाहिजे होतं. सत्ता पिपासा नावाची काय गोष्ट आहे. जसं तुम्ही युद्ध करून, लढाई करून, समोरचा जीव घेऊन ज्या आधीच्या पद्धतीनं जाऊन आक्रमण करायची अशी जी होती त्याला तुम्ही राज्य पिपासा म्हणता येऊ शकत होतं. भारतामध्ये प्रत्येकाला निवडणूक लढवायचा अधिकार आहे. मग असं असताना एखाद्यानं निवडणूक लढवली आणि त्यानं जिंकली तर ह्याच्यामध्ये सत्ता पिपासा कशी काय दिसणार. म्हणजे तुमचा हा शब्दच आला कुठून, सत्ता पिपासा. त्यांना सत्ता पाहिजे, ते निवडणूक लढवायला स्वतंत्र आहेत. तुम्हाला सत्ता पाहिजे, तुम्ही निवडणूक लढवा. 2014ची निवडणूक, विधानसभेची निवडणूक ह्या महाराष्ट्रात चारही पक्षांनी स्वतंत्र लढली होती. काही कोणी कोणावर उपकार केलेले नाहीत. मग तुमची सत्ता पिपासा होती का ती. भाजप शिवसेना युती मोडल्याच्या नंतर भाजप वेगळा, शिवसेना वेगळी, तसंच काँग्रेस राष्ट्रवादीची पण आघाडी मोडल्याच्या नंतर सगळे चौघं वेगवेगळे लढलेले होते. मग असं असताना बाकीच्या तिन्ही पक्षाला 100पेक्षा कमी जागा भेटल्या आणि एकट्या भाजपला 100पेक्षा जास्त 122 जागा भेटल्या. ही त्यांची सत्ता पिपासा कशी. निवडणूक तर तुम्ही सुद्धा लढलेली होती. तुम्हाला संपूर्ण संधी असून तुम्ही वारंवार भाजपपेक्षा सगळ्यात जास्त विधानसभेच्या जागा लढवत होत्या, तरीही तुम्हाला 100 जागा का नाही मिळू शकल्या याचं आत्मपरीक्षण ते स्वतः करायला तयार नाहीत. त्यांना करायचं नाहीये. 65 शब्दांचे फक्त बुडबुडे फुलवायचे आहेत आणि समोर बसून गिरीश कुबेर त्या बुडबुड्यांमध्ये हवा भरतात की तो बुडबुडा अजून मोठा होतो आहे. ते साबणाचे फुगे करतात तसं त्यांच्या भाषेत सांगायचं तर. दुसरा जो मुद्दा त्याच्यामध्ये समोर येतो की धुणी भांडी करा असं म्हणत असताना म्हणजे तुम्ही परत ते जुनं जे आहे ना, म्हणजे गुजराती लोक आपल्याला कसं म्हणत होते, मुंबई तुमची आणि भांडी घासा आमची. ते शिवसेने त्या बाळासाहेब जुन्या काळातलं, जेव्हा हे प्रत्यक्ष राजकारण करत नव्हतं, म्हणजे राजकारणात काही महत्वाचा पक्ष नव्हता. शिवसेना अतिशय किरकोळ असा पक्ष होता राजकीय दृष्ट्या. त्या काळातली गोष्ट सांगतायत. धुणी भांडी आणि बाकीची कामं करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये आता मोठ्या प्रमाणात बाहेरून लेबर यायला. तुमचे लेबर म्हणून, महाराष्ट्रीयन म्हणून, मराठी माणूस म्हणून हे काम करायला तयार नाही. ठीक, त्यांच्या जीवावरती तुमचं चालू आहे. परवाच्या त्या सगळ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये जो सगळा फियास्को झाला आणि त्यावर मोठ्या प्रमाणात लक्षात आलं की महाराष्ट्र, विशेषतः मुंबईसारख्या शहरी महानगरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात मजूर हे बाहेरच्या राज्यातून येत आहेत आणि त्या मजुरांवरती तुमचं सगळं चालू आहे. तुमचं स्वतःचं काहीच नाही. आणि तुम्ही आता धुणी भांडी आम्ही करायची का. तुम्ही स्वतंत्र आहात. 2014ची निवडणूक तुम्ही स्वतंत्रपणे लढलेली होती. त्यानंतर त्याही काळात मी हा मुद्दा आवर्जून लक्षात आणून देतो. 2014ला भाजप शिवसेनेची युती होऊन सत्ता आली. निवडणूकच्या वेळेस युती झालेली नव्हती. निवडणूक झाल्याच्या नंतर पण युती झालेली नव्हती. निवडणुकाच्या नंतर जेव्हा प्रत्यक्ष 122 जागा घेऊन भाजपनी सत्ता स्थापन केली तेव्हा शिवसेनेनी पाठिंबा दिलेला नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसनी बाहेरून पाठिंबा दिला होता आणि त्याच्यावर आवाजवी मतदान घेऊन, म्हणजे प्रत्यक्षामध्ये मतदान झालंच नाही, आकडा समोर आलाच नाही, सरकार स्थापन झालं. प्रकाश आंबेडकर हायकोर्टमध्ये गेले की या सरकारच्या पाठीमागं नेमके आमदार किती आहेत. आणि जेव्हा फ्लोअर टेस्टची प्रत्यक्ष वेळ येईल तेव्हा जर मोजणी करायची झाली तर 145 आमदार भरत नाहीत. मग तेव्हा शिवसेनेची तडजोड करण्यात आली आणि त्याच्यानंतर शिवसेना सत्तेमध्ये गेली. त्याच्यानंतर झालेल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत्या त्या सगळ्या भाजप शिवसेनेने स्वतंत्रपणे लढलेल्या आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीनी पण स्वतंत्रपणे लढलेल्या आहेत. आत्ताच झालेल्या 105-6 नगरपंचायतीच्या निवडणुका, नगरपंचायत हा शब्दही उद्धव ठाकरेंना माहीत नाही, हे आम्ही आधी पण सांगितलं होतं व्हिडिओमध्ये. या निवडणुका सगळ्या पक्षांनी स्वतंत्रपणे लढल्या. तुम्हाला काही कोणाची धुणी भांडी करायची गरज नव्हती. मग या निवडणुकांमध्ये तुम्हाला एक नंबरचा पक्ष स्वतःचा का नाही करता आला. उद्धव ठाकरे याचं उत्तर देणार की नाही. उद्धव ठाकरे काय देतात, काय नाही उत्तर, काय बोलतात ते जाणे, पण समोर बसलेले गिरीश कुबेर हे त्यांना का नाही विचारत की तुम्हाला जर या आत्ताच्या निवडणुका, ताज्या झालेल्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये सुद्धा का नाही यश मिळू शकलं. तुम्हाला काही कोणाची अमित शहाची आणि नरेंद्र मोदीची धुणी भांडी करायला कोणी सांगितलेलं नव्हतं. तुम्ही स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्या होत्या. तुम्हाला तुमच्या घरातून पण बाहेर पडायला वेळ नव्हता, हे तुम्हीच कबूल केलं मुलाखतीमध्ये. आणि तुम्ही इकडं मात्र बोलताना असं म्हणता. आणि जे त्यांनी एक प्रश्न असा विचारला विचित्र, म्हणजे म्हणून आम्ही म्हणतो की वाण नाही पण गुण लागला,
की तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तो खरं त्याचं उत्तर सगळ्यांना माहीत असतं, पण तरी सुद्धा आम्ही एक उपचार म्हणून तो प्रश्न विचारतो की स्वबळ म्हणजे का, किंवा ह्या निवडणुका स्वबळावर लढणार आहेत का पुढच्या आता येत्या निवडणुका. काय अर्थ या प्रश्नाला? प्रत्येक पक्ष हा, बरं स्वबळाची व्याख्या यांनी काय केली उद्धव ठाकरेंनी, की प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक वस्तीमध्ये, गावामध्ये म्हणजे वस्तीमध्ये, वस्तीमध्ये म्हणजे वाडीमध्ये शिवसेनेची शाखा असली पाहिजे. याचं स्वबळ कुठं आलं? तुमची शाखा तुमच्याच बळावर स्थापन होणार आहे ना, का शिवसेनेच्या शाखा भाजपने स्थापन करून द्यायच्या प्रत्येक गावोगावी? नाही, बोलायचं काय तुम्हाला? ते नेहमी मीम मध्ये वापरतात ना, हे रोस्टर करणार, कहना क्या चाहते हो, तसं अरे तुम्हाला बोलायचंय काय? आणि उद्धव त्या गिरीश कुबेराला हेच विचारायची वेळ आली की तुम कहना पूछना क्या चाहते हो. म्हणजे ह्यांना विचारायचं तुम कहना क्या चाहते हो, त्यांना विचारायचं तुम पूछना क्या चाहते हो. नवाब मालिकचं एवढं गंभीर प्रकरण, त्याच वेळेस ते एक मंत्री प्रत्यक्ष जेलमध्ये गेलेला आहे आणि तुम्ही त्याच्यावरती प्रश्न विचारणार नाही काही. अशा पद्धतीची म्हणजे पानसटांनी दिलेली आणि पानसटांनी घेतलेली मुलाखत असं त्याचं वर्णन करावं लागेल. त्याच्यावरची ही उसंत वाणी. उद्धवे बालिश बोलण्याचा मक्ता, दिसे जोक सत्ता मंचावर. पत्रांगणा घेती ऐसी मुलाखत, बुद्धीचे हो खत ऐकताना. सीएम पदाची मिळविण्या खुर्ची, अस्मिताही खर्ची घालतो जो. त्याला विचारती प्रश्न गोड गोड, लाचारीची जोड देऊनिया. अंगातना तरी तोंडात स्वबळ, डोक्यात गोंधळ राजकीय. काकाच्या अंगणी धुणी भांडी करी, मुखी शब्द तरी स्वाभिमानी. सेनेच्या नाशाला होईल कारणी, सूर्यापोटी शनी कांत म्हणे, सूर्यापोटी शनी कांत म्हणे. उद्धव ठाकरे लोकाला बोलतात, पण हे स्वतः राष्ट्रवादीच्या घरी म्हणजे पवारांच्या घरी जाऊन कशी धुणी भांडी करतात याचा जिवंत पुरावा म्हणजे ह्यांची अजूनही नवाब मलिकांचा राजीनामा घ्यायची हिंमत नाही. याच महाराष्ट्राने एक मुख्यमंत्री म्हणजे अंतुले त्यांचा राजीनामा घेतला. पुरीच्या गुणवाडीच्या तथाकथित त्याच्यामध्ये जेव्हा आक्षेप घेतला गेला तेव्हा शिवाजीराव पाटील निलंगेकरांचा राजीनामा गेला. राम गोपाल वर्मा फक्त 26/11 ते सगळे पाहणी करताना बरोबर होते म्हणून विलासराव देशमुखांचा राजीनामा झाला. किंवा छोटी मोठी बाते होती रहती एवढ्या एका वाक्यावरती उपमुख्यमंत्री असलेल्या RR पाटलांचा राजीनामा घेतला गेला. पण अजूनही किंवा ते एक 14 फ्लॅट त्यांच्या नावावरती आहे नाही घेतला सैनिकांच्या कोट्यातला म्हणून अशोक चव्हाणांचा राजीनामा घेतला. पण प्रत्यक्षात तुरुंगात जाऊन सुद्धा नवाब मलिकांचा राजीनामा आलेला नाहीये, घेण्याची उद्धव ठाकरेला हिंमत नाहीये. म्हणजे हे सिद्ध होतं की उद्धव ठाकरे शरद पवारांच्या घरची धुणेभांडी करतात, बोलताना मात्र दुसऱ्यांचं नाव घेतात. इथेच थांबूयात. धन्यवाद.